नमस्कार. शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण छान अशी एक रेसिपी पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझा चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जाईल. चला तर मग आजच्या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. तर आज पहा आपण छान अशी चमचमीत वांग्याची भाजी तयार करणार आहोत. तर यासाठी इथे पहा मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत. या वांग्याचे वैशिष्ट्य म्हणजे ही जी वांगी आहेत ती नरसोबाच्या वाडीसनं आणलेली आहेत. ही वांगी अतिशय चविष्ट असतात. जरी मोठी दिसत असली तरी अगदी कवळी झारशी ही वांगी आहेत. तर पहा, वांगी आपण अशा प्रकारे कट करून घेतलेली आहेत. कट केल्यानंतर वांग कंपल्सरी पाण्यामध्येच आपल्याला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून वांग अजिबात काळं पडणार नाही. यानंतर आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात. तर इथे पहा, मी एक कढई घेतलेली आहे. साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यावरती यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं हलकंसं परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण 2 मध्यम आकाराचे कांदे घालून घेणार आहोत. तर कांदाही आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा, ही अगदी जी वांग्याची भाजी आहे ती अतिशय छान अशी चविष्ट झाली होती. काय माहिती, तिथल्या ज्या पाण्याचा गुणधर्म असेल, जे तिथून वांगी आणलेली त्याला मस्त अशी टेस्ट असते. तर इथे पहा, यानंतर इथे आपण आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण तयार केलेलं होतं. ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बेसिक हे वाटण आपल्याकडं प्रत्येकाकडं अवेलेबल असतंच. तेच मी यामध्ये घालून घेतलं आहे. आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपण परतून घ्यायचं आहे. तर इथे पहा, ही जी भाजी तयार केलेली आहे ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने भाजी आपण तयार करून घेतलेली आहे. यामध्ये जास्त आपण काही वाटण घाटण केलेलं नव्हतं. आता इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटोही आपण चिरून यामध्ये घातलेला आहे. टोमॅटो छान असा शिजेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर पहा, हे सर्व आपण छान असं परतून घेतलेलं आहे. आता इथे आपण काही मसाले घालायचे. तर इथे घरगुती काळा मसाला घेतलेला आहे, धना पावडर घेतलेले आहे, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला, गोडा मसाला आणि हळद. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता. यामध्ये आपल्याला मसालेही परतून घ्यायचे आहेत. तर पहा, मसाले टाकल्यानंतर गॅस कमी करायचा आहे. कमी गॅसवरती हा मसाला परतून घ्यायचा आहे. आता परतण्यासाठी इथे मी अगदी 2 चमचे पाणी घातलेलं आहे. पाण्यामुळे मसाले जळले जात नाहीत आणि छान परतले जातात. तर इथे पहा, याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये वांग्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. तर इथे मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि या फोडी आपण या मसाल्यांमध्ये घालून घ्यायच्या आहेत. मसाल्याबरोबर ह्या फोडी परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे वांग्याच्या फोडीलाही छान अशी चव येते. तर इथे आपण पहा, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी अर्धा चमचा इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे. हे सर्व आपल्याला वांग्याबरोबर परतून घ्यायचं आहे. तर पहा, अगदी कमी मसाल्यात आणि घरगुती साहित्यात ही भाजी तयार केलेली आहे. तर आता आपण हे सर्व परतून घ्यायचं आहे. एकीकडे आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. भाजीमध्ये पहा, गरम पाणीच घालायचं आहे, जेणेकरून भाजीची चव जी आहे ती अगदी छान टिकून राहते आणि भाजीला तर्रीही छान येते. तर तुम्ही गरजेनुसार यामध्ये पाणी घालू शकता. मी साधारण 1 ते 1.5 ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला छान अशी एक उकळी येऊन द्यायची आहे. तर इथे पहा, मस्त अशी इथे ही आपली भाजी दिसत आहे. ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता यामध्येच तुम्ही 2 चमचे दाण्याचं कूट घालून घ्यायचं. इथे तुम्ही तिळाचं कूट वापरलं तरीही चालेल किंवा 1 चमचा दाण्याचं कूट आणि 1 चमचा तिळाचं कूट वापरलं तरीही चालेल. हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे. आता गॅस आपल्याला मंद करायचा आहे. मंद गॅसवरती हे वांगं शिजवून घ्यायचं आहे. यासाठी यावरती आता पहा, मी एक झाकण ठेवणार आहे आणि एक 7-8 मिनटं हे वांगं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आधीमध्ये याचं झाकण काढून हे मिक्स करायचं आहे, परत झाकण ठेवायचं आहे. या प्रोसेसमध्ये हे वांगं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर याच्या आपण फोडी छान बारीक केलेल्या होत्या, त्याचबरोबर वांगी ही कवळी होती, त्यामुळे अगदी पटकन हे वांगं शिजलं जातं. परत एकदा आपण झाकण ठेवलेलं आहे. आता याचं झाकण काढूयात. तर इथे पहा, वांगं छान असं शिजल्यासारखं दिसत आहे. आपण एकदा मिक्स करायचं आहे आणि चेक करायचं आहे. तर इथे ही वांगी अगदी परफेक्ट अशी शिजली गेलेली आहेत. तर इथे हे आपलं
छान असं मस्त चमचमीत वांगं तयार झालेलं आहे। आता आपल्याला यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर पहा किती झटपट रेसिपी होते। तर पहा नेहमीच्याच भाज्या आपण थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या तर त्याची चव मात्र आपल्याला आवडते आणि खाऊसंही वाटतं। तर पहा अशा पद्धतीनेच ही आज आपण भाजी करून बघितलेली होती। तुम्हीही नक्की करून पहा। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। या रेसिपीविषयी किंवा कोणत्याही रेसिपीविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर पहा तुम्ही जर डबे देत असाल किंवा तुमची जर मेस असेल तर अशा वेगवेगळ्या भाज्या तुम्ही नक्कीच करू शकता। रेसिपी पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।